नयेत म्हणून मी GR काढला नाही असा सवाल फडणवीसांनी केलाय। तर ठाकरे बंधूंनी जरूर एकत्र यावं असंही फडणवीस म्हणालीत। ठाकरेंच्या उपनेत्यानंच अहवाल लिहिला होता, त्यामुळे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना सुद्धा प्रश्न विचारावेत असं वक्तव्य फडणवीसांनी केलं आहे। अतिशय आनंद आहे जर ते एकत्रित येत असतील तर त्यांनी जरूर एकत्रित यावं। फक्त मी कालच म्हटलं राज ठाकरे आम्हाला प्रश्न विचारतात, तोच प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुमच्या काळामध्ये 1ली ते 12वी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला, हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे। बाकी त्यांनी एकत्रित यावं, क्रिकेट खेळावं, हॉकी खेळावी, टेनिस खेळावं, स्विमिंग करावं, जेवण करावं, आम्हाला काही अडचण नाही। उद्या मराठी माणसाच्या विरोधात, मराठी भाषेच्या विरोधात उद्या कोणी जरी असेल तरी माझा त्याला विरोध असेल, कळलं का? आणि उद्या जर समजा उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मला आता मी तेव्हा हा प्रश्न विचारला यांना, परंतु तो कुठचा शिक्षण प्राथमिक शिक्षण आणि काय उच्च शिक्षण याच्या शालेय काहीतरी असेल त्याच्यानंतरचा तो विषय आहे असं माझ्या आता कानावरती आलं। मला अजून त्याच्या डिटेल्स मला मिळालेले नाहीये। कोणतरी ठाण्याचा कोणतरी माणसाने त्याच्यावरती सही केली आहे या सगळ्या विषयावरती, परंतु माझी विनंती हीच राहील महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय नेत्याला की मराठी महाराष्ट्र या विषयावरती, मराठी भाषा या विषयावरती कोणतीही कोणाही कडनं, आमच्याकडनं तर होणारच नाही, पण तडजोड होता कामा नये। समजा मी एखादा निर्णय घेतला आणि 2 भावांना एकत्रित द्यायचा आहे, तर मी काय असा GR काढलाय 2 भावांनी एकत्रित येऊ नये असा तर GR काही मी काढलेला नाही। या उलट उद्धव ठाकरेजींच्या कार्यकाळामध्ये जो अहवाल आला होता, जो अहवाल लिहिण्यामध्ये उद्धव ठाकरेजींचा उजवा हात, त्यांचा उपनेता हा होता, ज्यांनी अहवालामध्ये लिहिलं की 1ली ते 12वी हिंदी सक्तीची करा, आणि तो अहवाल उद्धवजींनी कॅबिनेटमध्ये स्वीकारला आणि त्यानंतर नेहमीच्या पद्धतीनं घुमजाव केलं, तरी देखील आम्ही कुठलाही इगो न मानता त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे। 5 तारखेला विजय मेळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा येत्या 1-2 दिवसामध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल, त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत। जेव्हा निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे। म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता। त्यांनी म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे। म्हटलं घेऊया। म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केलं तर 5 तारखेला घेऊया का? म्हटलं 5 तारखेला घेता येईल। म्हटलं आत्ता काही ठिकाण बिकाण जाहीर करू नका। म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन, चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण 5 तारखेला काय करायचं ते। कालच मी सांगितले की समिती कोणतीही असू दे, त्यांनी काहीही देऊ दे, पण सक्ती विषय आता संपलेला आहे। त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती, महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही, हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे। तरी समिती नेमावी, त्याचा निर्णय आणावा न आणावा याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाहीये, परंतु परत ही गोष्ट होणार नाही एवढी सरकारने नक्की लक्षात ठेवावं। 1ली ते 5वी हिंदी चालणार नाही, ते जाधव येऊ देत तर अजून कोणी येऊ देत, कळलं का? महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा मराठी माणसांनी विरोध केलेला आहे या गोष्टीला, याची जाणीव मला असं वाटतं जाधवांना असावी। माझ्या शुभेच्छा आहेत त्यांनी एकत्र राहावं, माझ्या शुभेच्छा आहेत त्यांनी एकत्र राहावं। बघा, त्यांच्या शुभेच्छांवरती मराठी माणसाची एकजूट ठरत नाही। जर देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल एकत्र येऊ शकतात, जर देवेंद्र फडणवीस आणि मिंधे एकत्र येऊ शकतात, जर देवेंद्र फडणवीस आणि हसन मुश्रीफ एकत्र येऊ शकतात, तर 2 भाऊ एकत्र येण्यात तुम्हाला कसली पोटदुखी आहे? तुमचं कशाला पोटात दुखत आहे? 2 ठाकरे बंधू, 2 एकाच विचाराचे नेते एकत्र येतात, तुम्ही अस्वस्थ होत आहे, तुम्हाला फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, तुम्हाला वैफल्य आलेलं स्पष्ट दिसतंय की आता आपलं काय होईल। गळती लागली आहे, ती गळती थांबवण्यासाठी युती करायला आर्थिक गरज। अरे ज्यांना तुम्ही म्हणत होता संपलेला पक्षी आहे, यांच्याशी काय बोलायचं, जेव्हा मुख्यमंत्री होता
तेव्हा ज्यांना कसपटा समान तुम्ही मानत होते, कचऱ्यामध्ये जमा करत होते, आता युती करता का एवढी होतं आर्थिकपणा का झालं, का वेळ आली, त्याचं आत्मचिंतन करणार की नाही? आहे की कधी काळी एकनाथ शिंदे सुद्धा देवेंद्र फडणवीसांना सगळ्यात भ्रष्ट नेता म्हणत होते, किंवा फडणवीस हे अजित पवारांना तुरुंगात टाकायला निघाले होते, किंवा नरेंद्र मोदी प्रफुल्ल पटेल यांना दाऊदचं हस्तक म्हणत होते. तुम्ही उगाच भूतकाळात आम्हाला जायला लावू नका.